आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अशोक बाळा काय झालं? अरे काय होतंय का तुला? बस खाली। शिवा काय झालं याला? असं का? पाणी आणते आधी। अशोक बोल ना। अरे अशोक अशोक हे बघ, काळजी करू नकोस, तुम्ही आहे ना, घाबरू नकोस। सांग बरं। सीताई की आम्ही देवळात गेलो होतो, त्याला बरं वाटत नव्हतं म्हणून मला वाटलं मोकळ्या हवेत नेलं तर बरं वाटेल। तर दर्शन घेतलं आणि बसलो होतो तर तिथे लोकांनी ओळखलं आणि ते सगळे आमच्या अंगावर धावून आले। काय? हा पण शिवा वेळेत आली म्हणून बरं झालं। हे असं कसं करू शकतात? हे हात कसा लावू शकतात त्याला? अशोक तुला काही झालं नाहीये ना? नाही लागलं नाहीये, बरं झालं शिवा वेळेत आली, तिने आम्हाला वाचवलं। शिवा तू फक्त आशूची बायको नाहीयेस, त्याचं संरक्षण कवच आहेस। सीताई, आता आपण सगळ्यांनी आशूला सांभाळणं गरजेचं आहे, बस। शिवा वहिनी म्हणते ते बरोबर आहे, आपण काळजी घ्यायला हवी। आपण आता पोलिसांच्या कानावर घालूया हे सगळं। पण काका त्याचा फायदा नाही होणार ना, म्हणजे भले आपण कंप्लेंट केली तर ते केस कोणावर करतील? गर्दीवर। खरंय, त्यांना सांगून काही उपयोग होणार नाहीये। मी तेच म्हणते ना, आपण सगळ्यांनी आशूवर लक्ष देऊया, त्याला फक्त अशा गर्दीच्या कुठल्या ठिकाणी पाठवूया नको। सॉरी, आज जे काही झालं ते माझ्यामुळे झालं, त्याला बरं वाटावं म्हणून मी घेऊन गेलो। माझं बाकी माझ्या अरे सॉरी नको म्हणू, तुझा हेतू काही चुकीचा नव्हता। मी परत तेच सांगते, आपण आशूवर लक्ष देऊया, बाकी नको विचार करू। सीताई, अहो शिवा शिवा त्या दिवशी मी तुला बोलले, माझं चुकलं। कुठलीही परिस्थिती येऊ, तू आशू बरोबर खंबीरपणे उभी असतेस, त्याचं रक्षण करतेस, आशूची सावली बनून उभी राहतेस। आता मला कळतंय, आशूसाठी दुर्गाच काय योग्य आहे। हेच तर वचन एकमेकांना दिलंय ना आम्ही, एकमेकांसोबत कायम कुठल्याही परिस्थितीत एकत्र उभं राहायचं, काहीही झालं तरी। तुम्ही नका काळजी करू सीताई, मी आशूच्या केसालाही धक्का लागू देणार नाही। मी आशूला आत घेऊन जाते, तुम्ही नका रडू।